नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्सचा ॲक्टिव्ह ॲश्युअर डायमंड प्लॅन, ज्यामध्ये वैशिष्ट्य अशा पद्धतीचे आहेत. सम ॲश्युअर्ड आहे 2 लाखांपासून 2 करोडपर्यंतचा आपण घेऊ शकतो. यामध्ये सर्व नेटवर्क हॉस्पिटलमध्ये कॅशलेस ट्रीटमेंट उपलब्ध आहे. सम ॲश्युअर्डच्या 150% रिलोड यामध्ये आपल्याला मिळू शकतं. 587 डे केअर प्रोसिजर किंवा ट्रीटमेंट यामध्ये आपल्याला कवर आहेत. हॉस्पिटलला ॲडमिट होण्यापूर्वी 30 दिवस आणि हॉस्पिटलवरनं डिस्चार्ज झाल्यानंतरचे 60 दिवसांपर्यंतचा वैद्यकीय खर्च यामध्ये आपल्याला मिळू शकतो. आयुष मेडिकल ट्रीटमेंट यामध्ये कवर आहेत. आयुष अर्थातच आयुर्वेद, युनानी, सिद्धयोग, नॅचरोपॅथी आणि होमिओपॅथी असे सर्व प्रकारचे मेडिकल ट्रीटमेंट यामध्ये कवर होऊ शकतात. हेल्थ रिटर्न्स 30% तुमच्या प्रीमियमच्या यामध्ये आपल्याला मिळू शकतं. इमर्जन्सी असिस्टंट सर्व्हिस ज्यामध्ये एअर ॲम्ब्युलन्सचाही समावेश आहे हे आपल्याला मिळू शकतं. आणि शेवटचं डिस्काउंट ऑन प्रीमियम्स. मल्टी इयर पॉलिसी जर का आपण घेतली तर 2 वर्षांची पॉलिसी एकत्र घेतली तर 60% प्रीमियममध्ये डिस्काउंट मिळू शकतो आणि 10% 3 वर्षांची पॉलिसी घेतली तर 10% डिस्काउंट आपल्याला यामध्ये मिळू शकतो. बेसिक कवर आपल्याला यामध्ये काय काय आपण बघूयात. IPD कवर अर्थातच यामध्ये आहे. इन पेशंट हॉस्पिटलायझेशन कवर आहे. पॉलिसी टर्म आपण 1 वर्ष किंवा अधिक 3 वर्षांपर्यंतही घेऊ शकतो, ज्यामुळे मल्टी इयर पॉलिसी घेतली तर आपल्याला 10% प्रीमियमवर डिस्काउंट आपल्याला मिळू शकतो. नंबर 2, 5 लाखांपुढील सम ॲश्युअर्ड असेल तर सिंगल प्रायव्हेट रूम AC प्रायव्हेट रूम आपण घेऊ शकतो. 2 लाख ते 4 लाखांपर्यंत जर का सम ॲश्युअर्ड असेल तर सम ॲश्युअर्डच्या 1% याप्रमाणे प्रति दिवस रूम चार्जेस आपल्याला लागू असतील. म्हणजे समजा 2 लाखांची पॉलिसी कवर असेल तर त्याप्रमाणे, आणि 5 लाखांची असेल तर त्याला सिंगल प्रायव्हेट रूम घेऊ शकतो आपण. चार्जेस ICUचे चार्जेससुद्धा त्याच पद्धतीने लागू असतील. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्यापूर्वी किमान 30 दिवस आणि हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर कमाल 60 दिवसांचा मेडिकल एक्सपेन्सेस म्हणजेच वैद्यकीय खर्च आपल्याला मिळू शकतो. डे केअर प्रोसिजरमध्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे 587 लिस्टेड जे काही प्रोसिजर्स किंवा ट्रीटमेंट आहेत ते यामध्ये कवर आहेत आणि तुमच्या पॉलिसी कवरच्या प्रमाणामध्ये ते आपल्याला मिळू शकतात. डोमिसिलरी हॉस्पिटलायझेशन म्हणजेच होम केअर ट्रीटमेंट, अर्थात काही कारणास्तव जर का आपल्याला घरातच उपचार करावे लागले तर त्या पॉलिसी कवरच्या 10% रक्कम यामध्ये आपल्याला उपचाराचा खर्च म्हणून ते ग्राह्य धरू शकतील. ₹2000 ॲम्ब्युलन्स कवर आपल्याला 5 लाखांच्या पॉलिसीमध्ये मिळू शकतं. अवयवदान केल्यास किंवा आपल्याला अवयवदान मिळाल्यास त्याचा खर्च पॉलिसीद्वारे आपल्याला मिळू शकतो. पॉलिसी कवरच्या 150% रिलोडची सुविधा यामध्ये आहे. म्हणजेच एका पॉलिसी वर्षात तुमचे पॉलिसी कवर एवढा क्लेम झाला असेल आणि पुन्हा जर का गरज भासलीच तर तितकंच विमा कवर पुन्हा मिळू शकतो. आयुष अर्थात आयुर्वेद, युनानी, सिद्धयोग, निसर्गोपचार आणि होमिओपॅथीचे उपचार जर आपण ॲडमिट होऊन घेतलेत तर 5 लाखांचा पॉलिसी कवर असलेल्या पॉलिसीमध्ये 20,000पर्यंतची रक्कम आपल्याला या उपचारांसाठी मिळू शकते. वार्षिक आरोग्य तपासणी अर्थातच यामध्ये उपलब्ध आहे आणि ती मोफतही आहे. सेकंड ओपिनियन, गंभीर आजार जर का असतील तर त्यासाठी सेकंड ओपिनियन आपल्याला उपलब्ध आहे. नो क्लेम बोनस पॉलिसी कवरच्या 10% प्रतिवर्ष, अधिकतम पॉलिसी कवरच्या 50% आपल्याला यामध्ये मिळू शकतं. वयोमर्यादा आपल्याला इंडिव्हिज्युअल पॉलिसीसाठी वयोमर्यादा कमीत कमी प्रवेशाचं वय 5 वर्ष अशी आहे. अधिकतम वयोमर्यादा यामध्ये काही नाही. फॅमिली फ्लोटरची जर का पॉलिसी आपण घेत असाल तर जास्तीत जास्त 6 मेंबर्स यामध्ये इन्क्लूड होऊ शकतात. त्यामध्ये 2 प्रौढ व्यक्ती आणि 4 मुलं, म्हणजेच पती, पत्नी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेली वय वर्ष 25पर्यंतची मुले हे एका पॉलिसीमध्ये कव्हर होऊ शकतील. एकल पालकत्व असलेल्या स्थितीतच मुलांचं वय 3 महिने ते 5 वर्ष फ्लोटर पॉलिसीमध्ये आपल्याला घेता येऊ शकतं. त्यासाठी सिंगल पॅरेंटिंग गरजेचं आहे. पॉलिसीचा प्रतीक्षा कालावधी अर्थातच वेटिंग पिरियड सर्वसाधारणपणे सर्व पॉलिसींसारखाच 30 दिवसांचा असतो. केवळ अपघात याला अपवाद असेल. 2 वर्षांच्या वेटिंग पिरियडमध्ये मोतीबिंदू, हर्निया, सांधेरोमन शस्त्रक्रिया यासारखे आजार यामध्ये असतील. जुनी आणि दीर्घकालीन आजारांसाठी 48 महिन्यांचा अर्थात 4 वर्षांचा प्रतीक्षा कालावधी आहे. 61व्या वर्षी जर का पॉलिसी आपण घेणार असू तर 20% को पेमेंट आपल्याला करणं बंधनकारक असू शकेल.
कायमस्वरूपी अपवाद यामध्ये एक्सक्लुजन जसे सर्व पॉलिसीमध्ये असतात तसेच याही पॉलिसीमध्ये सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया किंवा उपचार असतील, मानसिक रोग किंवा आजार असतील, नशीला पदार्थांच्या सेवनामुळे घ्यावे लागणारे उपचार असतील तर ते यामध्ये क्लेम होणार नाहीत. तर या पद्धतीचा हा ॲक्टिव्ह ॲश्युअर डायमंड प्लॅन आणि त्याची वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये ऑप्शनल कव्हर म्हणून अनलिमिटेड रिलोड सम ॲश्युअर्ड म्हणजेच अधिकतम वेळा 100% पॉलिसी कव्हरच्या रिलोड सुविधा त्यांनी देऊ केलेली आहे. तसेच सुपर NCB म्हणजेच अतिरिक्त 50% नो क्लेम बोनस पॉलिसी कव्हरच्या 100% आपल्याला यामध्ये मिळू शकतो. त्यासाठी हे ॲडिशनल परंतु ऑप्शनल असं कव्हर आहे, आपण घेऊही शकता किंवा नाकारूही शकता. आणि ॲनी रूम अपग्रेडची सुविधा ही 5 लाखांच्या पुढील कव्हर असणाऱ्यांसाठी यांनी देऊ केलेली आहे. अर्थातच या ऑप्शनल पर्यायी सुविधा आहेत, आपल्याला घ्यायचे की नाही यावर आपल्या पॉलिसीचं प्रीमियमसुद्धा कमी जास्त होऊ शकतो. तेव्हा आज या व्हिडिओत दिलेली माहिती उपयुक्त असल्यास आपण व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आपल्या नजीकच्या व्यक्तींना ज्यांना हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. या ठिकाणी थांबूयात व पुन्हा भेटूयात उपयुक्त माहितीसह आणि विषयांसह. तोपर्यंत नमस्कार. स्वतःची व इतरांची काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद.